देखील मनपूर्वक हार्दिक तसेच आमचे ग्रामस्थ तसेच आमचे पप्पू साहेब बसणे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। हे सर्व आमचे प्रमुख अतिथी तुम्हाला पाहुणे पाहायला मिळतील आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण आज मैदानाचं भूमीचं पूजन करीत आहोत। सर्वच मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन बसण्याची स्वागतासाठी या ठिकाणी यायचे। बघा साताऱ्यावरून या ठिकाणी आलेले ते आपल्या मुंबईमध्ये प्रथम शनिवार मैदानात त्यांच्या या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि त्यांना मी आमंत्रित करतोय। बघा तर मित्रांनो, तुम्ही हिंदकेसरी सर्जाला पाहू शकता। आज सर्जाला पाहण्यासाठी खूप गर्दी झालेली, मेन म्हणजे सर्जालाच पाहायला सर्वजण आलेले सेलू फाटीमध्ये। पाहूयात शर्यत कशी होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो। मुलाखत घेतली तर ती पण आपण नक्कीच घेऊ। याबद्दल घेतली भरपूर सारे बैलगाडा प्रेमी आणि सर्जा प्रेमी आपल्याला दिसत आहेत। बघा फिटनेस बघा मित्रांनो, आज पाहू शकता सर्जासोबत राजा सुद्धा आलेला आहे मैदानामध्ये। पाहूया आज कुणाबरोबर पळणार आहे, राजा आणि सर्जाची जोडी पळणार आहे का अजून दुसरा कोणी। मित्रांनो, पाहू शकता आपल्या समोर हिंदकेसरी ड्रायव्हर ज्यांची ओळख आहे ते नाना म्हणजे विठ्ठल ड्रायव्हरजी। तर पाहू शकता मित्रांनो, तर नाना तुम्ही आज मुंबईमध्ये आले शर्यतीसाठी। हां, तर तुम्ही फाटी पाहिली, फाटी चांगली आहे, फाटीचं काही हेच नाही। आणि सर्जाराजा जोडे काय अजून काही कन्फर्म नाही। आणि मित्रांनो, बकासूरला पाहू शकता, बकासूर सुद्धा आलेला आहे शेलू फाटीमध्ये। तर आज नक्कीच मोठी शर्यत पाहायला मिळणार आहे आपल्याला। आज बकासूरची शर्यत कोणासोबत होणार आहे। घेतलं का बाईट वगैरे घेतली का घ्यायची बाईट। मित्रांनो, पाहू शकता बकासूरला पाहण्यासाठी भरपूर पब्लिक आलेली आहे अड्ड्यामध्ये। पाहू शकता भरपूर फॅन आहेत बकासूर। आणि अशी माहिती पडली का मथुर पण येणार आहे आणि सोन्या पण येणार आहे, असं माहिती पडलेली आहे। येणार आहे नाही येणार आहे माहित नाही अजून, पण अशी अड्ड्यात आता चर्चा चालू आहे की सोन्या 50-50 पण येणार आहे। आणि ज्या वेळेस तुम्ही अड्ड्यामध्ये येता त्यावेळेस तुम्हाला असं काय वाटतंय? नाही, अड्डा तर खूप छान भरलेला आहे, बघून असं प्रसन्न झालं। सुट्टीचा दिवस आहे, मस्त व्यवस्थित असं वाटलं की चांगल्या शर्ती होतील। पैठा पण चांगला आहे, चांगली म्हणजे चांगलं नियोजन वगैरे व्यवस्थित केलेलं आहे। आणि तर दादा, आज तुम्ही शर्ती पाहायला कुठून आलेत? दामत हो दादा। आणि शेलू फाटी तुम्ही पाहिले असेल तर त्याबद्दल काय बोलाल? एक नंबर। आणि आज तुम्ही कोणती म्हणजे मोठी शर्यत पाहण्यासाठी उत्सुक आहात? समजा संध्या ओके, बकासूरला इकडे बघले मागे बसले। धन्यवाद दादा। मामा पण आलेत, मामा हो हो, मामू खूप खूप धन्यवाद। धन्यवाद। चला मित्रांनो, पाहू शकता आपल्याला MBT ब्लॉगवाले दादा मिळालेत अड्ड्यामध्ये। तर दादा, आज शेलूमध्ये मोठी शर्यत होणार, त्याबद्दल काय बोलणार? आज इथे शेलू या पाठीवर आज निंबाळकर सरांचा सर्जा देखील आलेला आहे हो। आणि बकासूर देखील आलेला आहे। आणि मित्रांनो, दादाचे 1K लवकरात लवकर करा, त्यांना खूप गरज आहे। 1K काय 100K करा। तर खूप खूप धन्यवाद। मित्रांनो, दादाच्या चॅनलला नक्कीच व्हिजिट करा, MBT ब्लॉग आणि लवकरात लवकर 1K काय जेवढं होईल तेवढे सबस्क्रायबर कंप्लीट करा। पाहू शकता अड्ड्यामध्ये किती गर्दी झालेली आहे, सगळीकडे तुम्ही पाहू शकता खूप सारे जोड्या जमा झालेले आहेत मित्रांनो। पाहू शकता आज तर आपल्याला खूप मोठी शर्यत पाहायला मिळणार आहे। पाहू शकता खूप मोठी। चला आपण आता यांची नावं विचारूया बैलांची। पाहू शकता मित्रांनो। नमस्कार दादा, सर्वप्रथम तुमचे नाव सांगा। माझं नाव प्रणव पंकज मालुसरे। हो, आराध्य मुरलीधर रेवाले। आणि दादा तुमच्या बैलाचे नाव सांगा। आमच्या बैलाचं रॉयल। हो, आणि तुमच्याकडे टोटल किती बैल आहेत एकूण? आमच्याकडे टोटल 2 बैल आहेत। हा ठीक आहे, दुसऱ्याचं नाव काय? दुसऱ्याचं नाव पक्षा आणि रॉयल। रॉयल। तर दादा, तुम्ही बैलाचे निरीक्षण वगैरे कसे करतात, देखभाल याच्याबद्दल? काका करतात। हो,
दादा करतात. बरोबर सगळे साथीदार आहेत, बारीक पोरं बरं. सगळी आमची आमचीच माणसं सगळी. हो. आणि हा बैल तुम्ही कुठून विकत घेतला आणि कसा बघितला? हा बैल आम्ही साताऱ्यावरून साताऱ्यावरून. विकत घेतलेला आहे. हो. आणि घेताना तुम्ही काय काय याच्याकडे पाहणी केली, म्हणजे बैल? आम्ही तो मुंबईमध्ये पळलेला, हो. गटाला पळलेला आणि मोठ्या बैलाला वाढून पळलेला आता तो आहे. आणि तो इंद केसरी, भारत केसरीचा तो वजीर होता. बरं. हो. त्याची यांनी गाडी मारलेली बरं. डावीसाठी. म्हणजे हा बैल घाटावर पण सुद्धा पळतो? मुंबईमध्ये पण पळतो, घाटामध्ये पण पळतो. बरोबर बरोबर. अजून बघायला गेलं तर या सीझन मध्ये तुमचे गुलाल किती झाले आहेत बैलांनी? किती? आमचे 10 गुलाल झालेले आहेत. बरोबर. सर्व बिनजोड मध्ये? सर्व बिनजोडमध्ये. बरोबर बरोबर. आणि दादा तुम्ही जर आता आज पण बिनजोड शर्यत करणार आहेत, मग तुम्ही असं देखणी दुसरा बैल पाहायला गेल्यावर त्यामध्ये काय बघता का तुमच्या जोडीला हा बैल परफेक्ट म्हणून पडलेला असं? आमच्या बैलावर पूर्ण गॅरंटी आमची. आणि मोठा बैल असू दे. बरोबर. आणि जर एखादा दुसरा बैल तुम्हाला जोड त्याचा भेटला तर तुम्ही त्याच्याकडे काय काय बघता का हा बैल आपल्या सोबत पडलेला? आपल्या ज्या बैला टाकलंय त्या बैलाला वाढूनच पडणार. बरोबर बरोबर. पण गॅरंटी आहे ती बैलाची. अजून तुम्ही बैलाला घरी असा आहार वगैरे काय असतोय? हाताला मठ भरडा असतो, पत्ती पेंड असते, बरं. गहू भरडा असतो, उडीद असते, मक्याची. अजून आपला हा बैल आहे तो शर्यतीऐवजी काय काय कामासाठी वापरता तुम्ही? आम्ही फक्त शर्तीलाच वापरतो. बरं. ठीक ठीक आहे दादा, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आता थोडीशी मुलाखत दिली होती. आपल्या बैलाचे नाव सांगा ना. आमच्या बैलाचं नाव बंडे आहे. बदलापूर गावातून दयानंद शेठ पवार यांची घरी नवीन खरेदी आहे. हो. आणि आज शेलूची पाठी कशी आहे तुम्ही पाहिली? शेवटची पाठी एकदम मस्त आहे, नियोजन एकदम त्यांचा छान असतो. चांगली पाठी आहे, खूप शर्ती केलेल्या आहेत आम्ही इकडे. तर खूप 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 धन्यवाद दादा आजच्या शर्यतीसाठी. धन्यवाद. शर्यतीसाठी कुठून आलेत? पनवेल. ठीक आहे दादा. आणि तुमच्या बैलाचे नाव सांगा. दर्या. किती बैल आहेत तुमच्याकडे? किती बैल आहेत टोटल? 3 बैल. दर्या तुफान बाकास. आपण पाहू शकता आता दुपार झालेलं आहे आणि पाहू शकता अजून किती बैल, खूप सारे बैल अड्ड्यामध्ये झालेले. काय म्हणाल तुम्ही? आता एवढा मोठा अड्डा भरलेला आहे, खूप सारा एवढ्या शर्यती होतील का पाहू शकता. आणि ऊन पण भरपूर आहे मित्रांनो. चला पाहूया. आणि मित्रांनो संध्याकाळपर्यंत आता आपण संध्याकाळी तर खूप मजा येणार आहे. व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा. मी आणि दादा अजून फिरत आहे अड्ड्यामध्ये. तर मित्रांनो इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या आणि दादाच्या. मी दादाच्या चॅनलवर लवकरात लवकर 1000 त्यांना सबस्क्रायबरची गरज आहे, पण त्यापेक्षा जास्त करा. आहे का नाही दादा? 1000 सबस्क्रायबर लवकरात लवकर. तर तुमचे नाव सांगा. तर नमस्कार दादा. तर आपल्या बैलाचे नाव सांगा मी तुम्ही. हा मुळशीचा थैमान आहे. दोन्ही कांदी पब्लिकचं भितार म्हणून बैलाची ओळख आहे. पब्लिकलाच पळतो. तसा बैल ऑलराऊंडर आहे आपला. तिन्ही बरोबर. क्षेत्र पळतो. 303 पेरा असो, बिनजोड असो आणि घाटात सेकंदाला असो. बरोबर. तर दादा तुम्ही आज शर्यतीसाठी कुठून आलात? आम्ही मुळशीवरून आलो सगळे. बरोबर. मुळशी, पुण्याच्या वतीने मुळशी आहे तिथं. तुम्ही मुंबईमध्ये बिनजोड केलेली आहे का शर्यत? आधी भरपूर झाल्या. थैमानच्या पण झाल्यात. आपला दुसरा सुंदर आहे. त्याच्या आधी आपली बाकीची पण घरी बैल त्यांच्या पण झाल्या. ठीक आहे दादा. तर मित्रांनो हा बैल पहा. विचारू का? तर दादा तुमच्या बैलाचे नाव सांगा. आमच्या बैलाचं नाव साई आहे. साई. आणि दादा आज तुम्ही शर्यतीसाठी कुठून आला? पनवेल. पनवेल. तर शेलू पार्टी कशी वाटली तुम्हाला? छान आहे. आणि हा नियोजन कसं आहे? 1 नंबर आहे. आणि तुम्ही आता शर्यत जमलेली आहे का तुमची? नाही अजून. मग कसं काय बिनजोडसाठी? आता जमन नाव. बरोबर. तर दादा आजच्या शर्यतीसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. पाहू शकता खूप मोठे मोठे बैल आलेले आहेत आजच्या शर्यतीसाठी मित्रांनो.
पाहू शकता अड्ड्यामध्ये आपल्याला गावठी बैल भेटलेले. पाहूया यांची नावं काय आहे ते सर्व विचारूया. गावठी दोन्ही घरची बैल आहेत आमची. घरचा पैरा आहे आमचा. नमस्कार दादा. तर सर्वप्रथम तुमची ओळख द्या. बोला दादा. चला जाऊ द्या. तर दादा शर्यतीसाठी कुठून आले तुम्ही? भिवंडीवरून. आणि तुमच्या बैलाची नावं सांगा ना दादा. ठीक. आणि आज पैरा झालेला आहे का बैलाचा? बैलाचे मालक विकास पाटील. तर बेस्ट ऑफ लक दादा आजच्या शर्यतीसाठी तुम्हाला. धन्यवाद. पहा इथे सुद्धा भरपूर बैल आहेत आणि खूप मोठी मोठी बैल आहेत मित्रांनो. हो आता दुपार झालेला आणि गर्दी पाहू शकता. अड्ड्यामध्ये खूप सारी गर्दी झालेली मित्रांनो आणि बैल सुद्धा भरपूर जमा झालेले आहेत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या न्यू व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आपण सेलू फाटीमध्ये आलेलो आहे. तर आज मित्रांनो आपल्याला खूप मोठी शर्यतसुद्धा पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा. खूप व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे. आणि व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता आपल्याला अड्ड्याकडे जाण्याचा हा मेन रस्ता आहे मित्रांनो. पाहू शकता पब्लिक. पुढे बघ दादा दादा बकासूर आता फेऱ्यासाठी निघालेला आहे फाटीवर मित्रांनो. बकासूरच्या मागची पब्लिक. बकासूर फॅन पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो पाहूया आता बकासूर इथे पाठीवर आलेला आहे मित्रांनो. पहा गर्दी. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा. तर खूपच इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे मित्रांनो. नमस्कार. आता पाहू शकता राजा सुद्धा आलेला आहे अड्ड्यामध्ये. आणि ही पहा पब्लिक. खरं म्हणजे आता आपण इथे आलेलो आहे फाटीवर. आता आम्ही एंट्री केलेली आहे कारण आम्ही तिकडेच फिरत होतो. तर मित्रांनो आता सुमारे किती वाजले? 3 वाजलेले आहेत. आणि थोडा आता ऊन सुद्धा कमी झालेलं आहे मित्रांनो. आणि हे पहा मैदानात प्रचंड अशी गर्दी. तर चला पाहूया. थोड्याच टायमात आपल्याला एक शर्यत सुद्धा पाहायला मिळणार आहे. मोठी शर्यत पाहू शकता. बकासूरचा राजा आणि बकासूर. शर्यतीसाठी कुठून आलेत तुम्ही? आम्ही तळवरून आलो. हो. आणि तुम्ही किती बैल आणले त्या शर्यतीत? 2 बैल आणले. तर मित्रांनो पाहू शकता. आणि नाव सांगा मामा. मॅगी. आणि शर्यत झालेली वाटतं? शर्यत झाली आता. हो हो चालेल चालेल. ठीक आहे. नमस्कार दादा. सर्वप्रथम तुमचा परिचय द्या. माझं नाव जयेश गुरुनाथ भोटी, राहणार देवपाडा. हो. आणि आपल्या बैलाचं नाव सांगा. बैलाचं नाव कन्हैया. तर दादा शर्यतीसाठी कुठून आले? आम्ही आलो आता इथून जवळून नेरवरून देवपाडा. इथे जवळच गाव आहे आमचा. आजचं नियोजन पाहायला असेल कसं आहे इथलं फाटी? विषय नाही घ्यायचा. हो. आणि ही फाटी म्हणजे आपल्या कोरोना काळातली बैलांना जी बैलगाडा शर्यत टिकून ठेवणारी पाठी आहे. हो हो. आणि दादा तुमच्याकडे अजून बैल किती? माझ्याकडे अजून एक घरी पिस्टन म्हणून आहे. हो. डॅनी पिस्टन या नावाने आमचा बैल पळतो. आणि सध्या बैल थोडा आजारी असल्यामुळे आम्ही बरोबर अजून काढलाच नाही बैल बाहेर. आणि तुम्ही बैलाचे
काळजी वगैरे आरोग्याची देखरेख कशी का? आजची बैलाचे सगळे कार्यक्रम म्हणजे बैलाचं सगळं नियोजन पोरच बघतात. बरं खाण्यापासून तर त्याला धुण्यापासून तर बाकी कसला पण फिरवायचं झालं तरी पण पोरच बघत असतात. बरं. तर दादा शर्यत झाली का आता? हा आम्ही आत्ताच घेतलाय. हो. आता आपली शर्यत जमले हा दुसरा अड्डा आहे बैलाचा. आता नवीनच खरेदी आहे. तर थँक्यू दादा, तुम्ही बहुमूल्य टाईम दिल्याबद्दल आम्हाला आणि आजच्या शर्यतीसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. गावठी बैल आहे तिथं. तर दादा बैलांचं नाव सांगा ना. तर मित्रांनो खैरे आणि काल्याला पाहू शकता, गुलाल झालेला आहे त्यांचा. जोडी बाका सुरूच्या विरुद्ध धावणारे पाहू शकता भाल. आपण आता सुट्टीवर चाललेलो आहेत आणि पब्लिक पाहू शकता तुम्ही. हे पहा शर्यत पाहण्यासाठी. अगदी पहा बकासूरची शर्यत पाहण्यासाठी एवढी पब्लिक जमा झालेली आणि आपल्याला सुद्धा पाहायला मिळणार आहे थोड्याच वेळामध्ये. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा. पाहू शकता पब्लिक सगळीकडे. मित्रांनो आज 31 डिसेंबर आहे आणि आज रविवार सुद्धा आहे आणि आज सुट्टीचा दिवस सुद्धा आहे आणि हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे आज. हे सर्व एन्जॉय करताना मित्रांनो अख्खा डंपर घेऊन आलेले आहेत पाहण्यासाठी. कसं नियोजन केलेलं आहे यांनी पाहू शकता. बकासूरची शर्यत झाली ती आपल्या शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवलेली आहे, ती शॉर्टमध्ये आपली व्हिडिओ येईल. ची शर्यत झालेली आणि निकाल दोघांना सेम सामना दिलेला आहे. मित्रांनो पाहू शकता. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.